इथून मात्र मॅचला सुरुवात होते. चला आपला 12वा खेळाडू दाखल करा विनंती आहे जय बजरंग बोराटीपाडा. कारण आपला 12वा खेळाडू असणं अत्यावश्यक आहे, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. मॅचला इथून सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचं षटक आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे. ही सूचना देखील आपण लक्षात घ्या. मॅचला इथून सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो संदीप पाटील. या टीमचा मुख्य खेळाडू संदीप पाटील अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू. आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पहिला बॉल फुलर लेनचा होता, क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाचा वाईटचा इशारा आलाय. आपण तर त्यामुळे टीमचा अकाउंट ओपन झालाय धावसंख्या 1 या अंकावरती. पुढचा बॉल यावेळा बॅकफूट वरती येऊन पूल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि त्यानंतर इथून धावा अंकित. एक टप्प्याखेर चेंडू मात्र अडवतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. पुढचा बॉल संदीपचा. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. टीम जय बजरंग बोराटीपाडा टीमचा 12वा खेळाडू अगदी ड्रेसिंग मध्ये नाही आहे आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. ज्या वेळेला बाबा स्पोर्ट्स केळे संघ बॅटिंग करेल त्यावेळेला धावा ऍड केल्या जातील. पुढचा बॉल संदीप पाटील समोरच्या दिशेला 20 मध्ये हा बॉल खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूर अंतरावरून पोहोचतील तोपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या स्पर्धेतला पहिला चौकार येतो बॅट्समन अविजच्या बॅटमधून. चार धाबे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 9 धावा. या मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तुषार पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत. यावेळेला चुकी होणार नाहीये. झेल टिपला या ठिकाणी अविला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का पहिली विकेट जय बजरंग बोराटीपाडा टीमला. अगदी पुढच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक होता. त्यानंतर विकेट आले. 9 अंकावरती पहिला धक्का बसत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूने असेल जय हनुमान मैंदे आणि त्यांच्या विपक्ष मध्ये खेळणारा संघ असेल आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे. तर विनंती असेल टीम जाळे संघ आपण रिपोर्टिंग करा आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. कारण हाफ इनिंग नंतर आपला लगेचच टॉस आपण करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होतात. अभि खूप चांगली बॅटिंग करत होते परंतु त्यांना झेल बाद केलं. चांगला झेल कॅरी केला तुषार आणि पहिला धक्का इथे मात्र बसत असताना बोराटीपाडा टीम थोडंसं बॅकफूट वरती आला पहिल्या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. निखिल येतोय नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. प्रामुख्याने निखिलच्या खांद्यावरची आता इथून मात्र जबाबदारी वाढलेली असणार आहे कारण अभि बाद झालाय. या वेळेला आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप पेच होता आणि इथून मात्र पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 2 गडी बाद 9 अशी स्थिती. निखिल देखील या ठिकाणी बाद होत आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा झेल टिपलाय. फलंदाज इथून माघारी परत डगआउटच्या रस्त्याला जात असताना 9 धावा धावफलकावरती 2 विकेट्स गमावल्या. अवि बाद झाले. त्यानंतर निखिल देखील बाद होतात. सावट आता मात्र टीम वरती असणार आहे. 4थ्या क्रमांकावरती मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 10 षटक राहिलं संदीप पाटील यांचा अवघ्या 9 धावा आणि त्यानंतर 2 विकेट्स महत्वाच्या त्यांनी नावावरती आपल्या केल्या. चला टीम जाळे संघाचे कर्णधार टॉस साठी आपण आमच्या समेत जॉईंट व्हायचं आणि आपला प्रवेश देखील निश्चित करून घ्यायचं.
षटक क्रमांक 2 मध्ये इथून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज निखिल आणलाय. एंड वरती पंड्या हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या. चला स्पीडअप करा. बाबा स्पोर्ट्स खेळ विनंती आहे. निखिलचा पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. सामना करेल राईट हँड बॅट्समन पंड्या. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय बॉल. अगदी पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. खूप दूर अंतरावरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. त्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलने केली आहे सुरुवात गोलंदाज निखिलने. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. गोलंदाज निखिल चेंडूखाली येत आहेत. तिसरा धक्का बसतोय टीम जय बजरंग बोराडीपाडा टीमला. हा तिसरा धक्का. फलंदाज अपयशी ठरत असताना पंड्या. तर सावट पसरलंय, संकट पसरलंय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात. दिनेश येत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. बॉल वेगाने हाताळलाय. डाव्या यष्टीला मिस करतो. पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा संघ आपण पाहतो जय बजरंग बोराडीपाडा. सुरुवात दमदार होती परंतु मध्यंतर कुठेतरी खराब होताना आपण पाहतोय. विकेट जात आहेत आणि दुसऱ्या बाजूने धावा देखील रोखल्या गेल्यात. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला वळवलाय आणि त्यानंतर पाहायचं इथून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार फलंदाज दिनेशच्या बॅटमधून. निखिल वरती ते दबाव निर्माण असेल. षटकार त्याला लगावलाय त्यामुळे थोडंसं प्रेशर असेल. अप्रॅकर होता. बॅकफुट वरती आले. पूल केलाय डीप मिड विकेट मध्ये. फलंदाजाचा इथे संपलाय खेळ. चांगला झेल इथे कॅरी केलाय आणि हा चौथा धक्का. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय जय बजरंग बोराडीपाडा या टीमला. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. एकंदरीत 4 विकेट्स गमावलेत जय बजरंग बोराडीपाडा टीमने. धावा येताना पाहायला मिळाल्या परंतु दुसऱ्या बाजूने विकेट्स गमावल्या. ही मात्र खंत या टीम करता. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये देखील पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट्स आलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटची लिडिंग एज होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मिस करतात बॉलला. त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 16 धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल अंतिम बॉल शिल्लक आहे. ज्या पद्धतीने संदीप पाटील यांची गोलंदाजी राहिली त्या पद्धतीची गोलंदाजी निखिल यांनी देखील केली आहे. अंतिम बॉल. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू शॉर्ट मिड विकेट मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होताना पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केले गेले आणि तिसऱ्या धावेकरता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 5वा धक्का टीम बोराडीपाडा टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती 5 विकेट्स गमावलेत. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. विकेट्स गमावलेत एकंदरीत 5. अंतिम निर्णायक षटक या डावातील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान मैंदे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे.
तर जाळे टीमला विनंती असेल आपला प्रवेश निश्चित करून घ्या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल विद्यमान उपसरपंच सन्माननीय आणि जी मेंगा युवा कार्यकर्ते विलाजी पाटील हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा देखील संपन्न केला. असे मान्यवर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज निलेश ला आणलं गेलंय. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन रवींद्र. पहिला बॉल स्विंग अँड मिस लेग कटर बॉलचा वापर केला. हे कौशल्य गुणवत्ता आहे गोलंदाजाची. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी आपल्या फिरकीवरती थांबवून ठेवलंय आणि इथून देखील पाहिलं तर चांगला बॉल मार्गस्थ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पहिला बॉल तर डॉट आलाय. राऊंड द विकेट नाही पुढचा बॉल. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर. सातत्याने ही कौशल्याचा वापर तो करत असतो. सलगच्या 2 बॉल डॉट आलेत. प्रत्येक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल जयबजरंग बोराटीपाडा टीम समोर. कारण समोरचा संघ या विभागातील एक नामवंत संघ आहे आणि अशा संघासमोर जर विजय साकारायचा असेल तर मोठं टार्गेट ठेवणं अत्यावश्यक आहे. पुढचा बॉल लेग कटर बॉलचा मात्र इथे वापर थोडासा स्लोअर बॉल देखील पाहायला मिळाला. वेट अँड ऑच केला आणि त्यानंतर पुश केला बॉलला सॉफ्ट हँडनं. तिथून मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न. 3 चेंडू अजून देखील शेष आहेत. परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल. फुलटॉस ऑन साईडला कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फलंदाज यशस्वीरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचतील आणि या 2 धावा अंकित होतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 21 लॉट्स ऑफ 5 विकेट्स 21 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. येणाऱ्या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक आले तर फायटिंग टोटल असेल. सन्मानजनक टोटल या मैदानावरती मानली जाईल. जबरदस्त गोलंदाजी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होते. पुढे सरकले होते. जागा देखील बनवली. परंतु अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला निलेश कडून आणि त्यानंतर फलंदाज बीट झाला. डॉट बॉलने केली सांगता. शेवटचा अंतिम बॉल या डावातील. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 21 अंतिम बॉल आहे. पहा सुरुवात दमदार होती बोराटीपाडा टीमची. मध्यांतर खराब झाला. निखिलची गोलंदाजी त्या ठिकाणी चांगली राहिली आणि स्लॉगर मध्ये गोलंदाज निलेश देखील चांगली गोलंदाजी करतात. बॅकफुटवरती आले. पंच केला बॉलला. क्षेत्ररक्षक इथून मात्र चुकी करत असताना मस्तक पे दस्तक बॅकअप दिला गेला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अंतिम बॉल वरती आलाय. नशिबाचा चौकार. फर्स्ट डावाची समाप्ती झाली आणि इथून धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 25 धावा आणि विजयाकरता लक्ष ठेवले गेले 18 बॉल आणि 26 धावा. अरुणजी पाटील यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया सामना क्रमांक 2 कडे जिथे आपण मान्यवरांच्या शुभास्ते टॉस करत आहोत. यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं. आदरणीय माननीय श्री संतोषजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे विपक्ष टीम आहे जय हनुमान महिंदे. या सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभास्ते करायची आहे. चला वरती आपण बहुत कॅप्टन दोघे वरती या कारण अजून लाईव्ह टेलिकास्ट आपण टॉस बॉक्स मध्ये करत नाही आहोत. चला महिंदे टीमचा कर्णधार टॉस साठी त्वरित या. छापा इज अ कॉल आणि आलाय देखील निर्णय लगेचच कळवा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर इथून नाणेफेकीचा कौल जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केलाय फलंदाजी करण्याकरिता अर्थातच याच मैदानावरती आणि याच गावातील संघ आहे आई गावदेवी जय हनुमान महिंदे. अशी लढत आपल्या भेटीला येईल. 18 मध्ये धावा काढायचे. 26 चला फलंदाज मैदानात दाखल करा आणि त्यानंतर फर्स्ट ओव्हर ज्या वेळेला कंप्लीट होईल तेव्हा 2 धावा या पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. कारण आपला 12वा खेळाडू पूर्ण ड्रेसिंग सेट नाहीये. एकसारखी जर्सी नाहीये. त्यामुळे ह्या 2 धावा तुम्हाला पॅनल्टी स्वीकाराव्या लागतील. मॅचला इथून सुरुवात होते. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. तर विनंती आहे बाबा स्पोर्ट्स केळे आपण यजमानी आहात थोडं घाई करा.
कारण उद्घाटन सामना होताच, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्यामुळे इथून तुम्हाला स्पीडअप करणं अत्यंत गरजेचं आहे. आवाज पाली संघ अगदी वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचं देखील हार्दिक आपण स्वागत करूयात. विनंती असेल आई गावदेवी कोशिंबडे आणि हियांश 11 मोंडोळ संघाचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 3 ज्यावेळेला हा सामना सुरू होईल, सामना क्रमांक 2 अर्थात आई गावदेवी जाळे आणि जयंतमान महिंदे, त्यावेळेला आपण रिपोर्टिंग करायचं दोन्ही टीम्सने, ही सूचना आपण लक्षात घ्या. मोंडोळ विपक्ष कोशिंबडे. आमचे मित्र सन्माननीय मोहन गोरले यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. मॅच कडे जाऊयात. पहिल्या डावाचा खेळ संपलाय, दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि त्याच्या साथीने फलंदाज निलेश, आपण ही जोडी पाहतोय. 18 मध्ये धावा काढायच्या आहेत. 26 मोहन गोरले यांचं या ठिकाणी शुभ आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकाचा षटक इथे हाताळला जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज पंड्याला आणलाय. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मॅचला झालाय शुभारंभ. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करत आहोत. पूर्वार्ध पाहिला, आता उत्तरार्धाला इथून सुरुवात होत असताना पहिल्या क्रमांकाचा बॉल पंड्या घेऊन जाईल ओव्हर द विकेटने फलंदाज निलेश करिता. अकुट टप्प्याचा बॉल होता, थोडीशी उसळी प्राप्त झाली, आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आला. निलेशला देखील ठाऊक की हा बॉल थोडासा मिस करतो ऑफस्टमला, या चेंडूला सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिथून मात्र पंचांचा अवंतरचा इशारा आलाय. एक धावेने टीमचा अकाउंट ओपन झालंय, धावसंख्या 1 या अंकावरती. 26 धावा जर रोखायच्या असतील तर मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल, अटॅकिंग टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. फुलर लेनचा बॉल होता, ऑनसाइडला फ्लिक केलाय. सिलिमी डाऊन मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पहा, जिथे धाव नव्हती तिथे 2 धावा अंकित केल्या. या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील, कारण लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये ज्या वेळेला तुम्ही अपोजिट टीमला रोखण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीच्या चुका वारंवार झाल्या तर निश्चित तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल आणि इथून मात्र पाहिलं तर धावा रोखाव्या लागतील बोराडीपाडा टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल निलेशसाठी. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, इथे देखील बॉल थोडासा खराब पद्धतीचा हाताळला गेलाय आणि त्यानंतर रूपांतर केलं जाईल 1 धावेमध्ये. 1+1 2 धावा. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचा षटक आहे, वारंवार त्याच चुका केल्या जातात. जय बजरंग बोराडीपाडा टीम वारंवार सातत्याने त्याच चुका करताना पाहायला मिळतो. विनंती आहे, टीम मीटिंग घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स जाळे विपक्ष जय हनुमान महिंदे, अशी लढत आपल्या भेटीला येईल. दोन्ही संघ ताकदवार आहेत, बलाढ्य आहेत, बलशाही आहेत आणि त्यांची लढत आपल्या भेटीला काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, एकंदरीत 5 धावा. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन तुषार. शांतमय वातावरण, थोडस ढगाळ वातावरण आणि हवा देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या हवेचा फायदा फलंदाज घेण्याचा जरूर प्रयत्न करतील. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मिस्टर तुषारला. इथून राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला दमदार फटका आहे तुषारच्या बॅट मधून, क्षेत्र खाली आहे आणि त्याला देखील पार केलंय. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. चार धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 9 धावा. हळुवारपणे एक पाऊल का होईना परंतु टीम पुढे विजयाच्या दिशेने आगेकूच करते. चांगला परफॉर्मन्स आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुषारकरिता ही मेजवानी होती. ट्रॅकर बॉल होता आणि हा ट्रॅकरला त्यांनी पूल केलं आणि सक्सेसफुल देखील झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता परंतु एष्टी रक्षकाची इथे देखील चुकी झाली आहे. सातत्याने वारंवार या चुका पाहायला मिळत आहेत आणि तिथून या 2 धावा अंकित होताना पाहतोय. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, सबमरीन डिलिव्हरी होती, समोरच्या दिशेला खेळायचं होतं
चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही, त्याचनंतर यष्टीरक्षकाची चुकी, शुभाशीर्वाद मिळाले फलंदाजाला आणि त्याचनंतर या 2 धावा अंकित झाल्या. या 2 धाव्यां टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय धावा धावफलकावरती चौकाराच्या साहाय्याने जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा. सन्माननीय नरेश पाटील आणि त्यांच्या सुकन्या विधी नरेश पाटील वडवली आणि तसेच जय बजरंग वडवली ती या संघाकडून संदीप पाटील बापा स्पोर्ट्स खेळे संघाच्या आयोजनाला शुभेच्छा येतात. धन्यवाद नरेशजी पाटील आणि धन्यवाद विधी नरेश पाटील. धन्यवाद जय बजरंग वडवली बी च्या वतीनं या आयोजनाला शुभेच्छा येतात आणि आपले आभारी आहोत. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 15 अवघ्या धावांची गरज आहे एकूण सामना जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, स्टान्स बदलला गेला होता. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आतापर्यंत पाहतोय आपण धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 16, अजून देखील 10 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय टीम बाबा स्पोर्ट्स खेळे. भावेश पाटील दाभाड आणि त्यानंतर श्री गणेश दाभाड संघाच्या वतीनं बाबा स्पोर्ट्स खेळेला शुभेच्छा येतात. यावेळेला त्रिफळाचीत गेलाय, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद तुषार पहिला विकेट इथून गमावले बाबा स्पोर्ट्स खेळे संघाने. विकेट आली तुषारची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना फलंदाज संदीप पाटील. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या टार्गेटसाठी आणि या धावा डिफेन्स करण्याकरता आपण पाहतोय दमदार सुरुवात झाली आहे बाबा स्पोर्ट्स खेळे संघाकडून. एक विकेट जरूर आला परंतु चांगल्या स्थितीमध्ये आणि अशा स्थितीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील याला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना संदीप पाटील यांनी 9 धावा खर्च करून 2 विकेट्स महत्वाच्या टिपल्या होत्या. आता फलंदाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळतील. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आहेत. या ग्रामीण भागातील लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा एक चांगलं आयोजन आपल्याला बाबा स्पोर्ट्स खेळे संघाच्या वतीने पाहायला मिळालं. अनेकदा या भागामध्ये लाईव्ह टेलिकास्ट मॅच होत नाही आहेत, परंतु एक चांगली संकल्पना म्हणावी लागेल बाबा स्पोर्ट्स खेळे संघाची. पुढचा अंतिम बॉल, यावेळी कुटप्प्याचा बॉल लॉब केलाय इंटरीच्या डोक्यावरून मिड ऑन क्षेत्राकडे चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. संदीपने आल्या लगावलाय चौकार. त्या चौकाराने टीमची धावसंख्या 20 अंकावरती आणि 2 धावा इथे आपण पॅनल्टीच्या ऍड करत आहोत. म्हणजे अर्थात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती विजयाकरिता 12 बॉल आणि अवघ्या 4 धावांची गरज विजयाकरिता बाबा स्पोर्ट्स खेळे संघाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्येचा आलेख पाहिला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 22 अंकावरती. खूप चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात आपल्याला बाबा स्पोर्ट्स खेळे संघाकडून पाहायला मिळाली आहे. विजयाकरिता आवश्यकता आहे पाहतोय आपण 12 बॉल मध्ये अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे आणि अशा ते आपण पाहतोय गोलंदाज निखिलला. जसं सामना संपेल तसं लगेचच मैदानी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, ही सूचना आपण लक्षात घ्या. एंड वरती बॅट्समन निलेश आहेत. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. चला मॅच चालू करा विनंती आहे. गोलंदाज निखिल घाई करायचे. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने इथून मार्गस्थ केला जाईल.
यावेळेला मात्र स्लाइस केलाय, सन्मानित केला बॉलला, अवघी सॉफ्ट हँड बॉलला पुश केलाय. एक धावेने टीमची धावसंख्या 23, 23 धावा धावफळ करते. विजया करता अवघ्या 3 धावांची गरज आहे. संदीप पाटील एक बॉलचा सामना त्यांनी केलाय, 4 धावांचे योगदान दिलंय. चांगली बॅटिंग सातत्याने त्यांची राहिली आहे चालू हंगामामध्ये. आणि बाबा स्पोर्ट्स केळे संघाचा प्रवास आपण पाहिला 2024-2025 मध्ये अतिशय सुंदर प्रवास राहिलाय. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो या विभागामध्ये चर्चेत राहणारा हा संघ आहे बाबा स्पोर्ट्स केळे. अगुट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय आणि त्यानंतर चेंडू 4 धावांसाठी विजयाची डंका चौकार. आणि इथून बाबा स्पोर्ट्स केळे संघाने पहिला सामना आपल्या नावावरती केलाय. सो वेल प्लेड बाबा स्पोर्ट्स केळे अँड हार्ड लक टीम बोराटी पाडा.